हरि ओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 66. ऐसाही आत्मा जेव्हा जै नातळे भावभावा, अज्ञान असे तेव्हा तरी ते ऐसे. अर्थात आत्मपरब्रह्मावर कोणत्याही भाव अभावांचा परिणाम होत नाही. माऊली विचारतात की मग असे हे आत्मपरब्रह्म स्वतःजवळ अज्ञान कसे टिकवून घेईल? भाव म्हणजे घटनेचा परिणाम होणे आणि याचा अभाव म्हणजे परिणाम न होणे. आत्मपरब्रह्म असे परिणाम न होणारे आहे. ते अबाधित आहे. ते सदा कैवल्य असलेले आहे. यामुळे तेथे भौतिकाचे ज्ञान किंवा आत्मपरब्रह्माचे ज्ञान नसणे याचा त्यावर काहीही परिणाम होत नाही. तथापि याचा अर्थ आत्मपरब्रह्म निष्क्रिय नाही. ते मूलभूत स्वयंसिद्ध स्वयंभू आहे. यामुळे ते त्याचे ते वर्तत असते. त्याचा योग्य तो परिणाम या ब्रह्मांडावर होत असतो. याला कोणीही थांबवू शकत नाही किंवा यात कोणीही बदल करू शकत नाही. हा जो काही परिणाम होतो तो येथील चल अचल सजीव निर्जीव अशा सर्वांना स्वीकारावाच लागतो. अशा या आत्मपरब्रह्मामध्ये अज्ञान असे काहीही नसते. एखाद्याला आत्मपरब्रह्माचे किंवा आणखी कशाचे ज्ञान असले काय किंवा नसले काय याचा आत्मपरब्रह्मावर काहीही परिणाम होत नाही. तथापि याचा आपल्यावर परिणाम होतो. उदाहरणार्थ, जर आपल्याला आत्मज्ञान असेल तर आपण भौतिकापासून सहजच दूर राहतो आणि आत्मपरब्रह्माच्या सन्निध जातो. हीच आपली मुक्तीची यात्रा आरंभ झाली याची खूण असते. याउलट जर आपल्याला आत्मपरब्रह्माचे ज्ञान नसेल तर आपण आत्मपरब्रह्मापासून दूर जातो, भौतिकाशी सलगी करतो आणि येथेच जन्ममृत्यू असे फेरे घेत अमुक्तावस्थेत राहतो. हे समजण्यासाठी माऊली पुढे काही उदाहरणे देत आहेत. ओवी क्रमांक 67. जैसे घटाचे नाही पण फुटोनी होय शतचूर्ण, की सर्वापरी मरण मालवले की. अर्थात जो घट अस्तित्वातच नाही त्याचे फुटून 100 तुकडे झाले किंवा मरणाला सर्वतोपरी मारले असे म्हणण्याला काही अर्थ आहे का? जो घट अस्तित्वातच नाही तो फोडला, त्याचे 100 तुकडे झाले असे होणे शक्य नाही. कारण अस्तित्वात नसलेली वस्तू फुटू शकत नाही. तसेच मरणाला आणखी मारणे शक्य नाही, कारण मुळातच ते मेलेले आहे. ओवी क्रमांक 68. नाना निदे नीद आली, की मूर्छा मूर्छे गेली, की अंधारी पडली अंधकूपी. अर्थात निद्रेला निद्रा आली किंवा मूर्छेला मूर्छा आली किंवा अंधार अंधाऱ्या विहिरीत पडला हे असे सांगण्याला काही अर्थ नाही. झोपेला झोप आली किंवा मूर्छेला मूर्छा आली किंवा अंधार अगोदरच अंधार असलेल्या विहिरीत पडला असे होणे शक्य नाही. कारण जे अगोदरच आहे ते पुन्हा झाले असे म्हणणे वेडेपणाचे होईल. ओवी क्रमांक 69. का अभाव अवघडला, का केळीचा गाभा मोडला, चोखळा आसुडला आकाशाचा. अर्थात जो भाव नाही तो अवघडला किंवा केळीचा गाभा मोडला किंवा आकाशात चाबकाचे फटके मारले हे असे म्हणण्यात काही अर्थ नाही. जो भाव मुळातच नाही त्याला अडचण आली किंवा केळीला नसलेला गाभा मोडला किंवा पोकळ आकाशात चाबकाने फटके मारले
हे असे बोलण्यात काहीही अर्थ नाही, कारण मुळातच जेथे काहीही नाही तेथे काही क्रिया होणे संभव नाही. ओवी क्रमांक 70. का निवटिया सुदले विख, मुकियाचे बांधिले मुख, नाना नुठिता लेख, पुसिले जैसे. अर्थात मेलेल्याला विष खाऊ घातले किंवा मुक्याचे तोंड बांधले किंवा जे लिखाण लिहिलेच नाही ते पुसले, हे असे म्हणण्यात काहीही अर्थ नाही. जो अगोदरच गतप्राण झाला आहे त्याला मारण्यासाठी विष खाऊ घातले असे म्हणता येणार नाही. एखाद्या मुक्याला बोलता येऊ नये म्हणून त्याचे तोंड बांधून घेतले असे म्हणता येणार नाही. जे लिखाण लिहिलेच नाही ते पुसून टाकले असे म्हणता येत नाही, कारण जे मुळातच होणे शक्य नाही ते होऊ नये म्हणून प्रयत्न केले असे म्हणणे योग्य नाही. हरिओम.